नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर नेहमीच जर उपवासाचा साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल आणि ते पोटाला बाधत असेल तर अशी उपवासाची मऊ लुसलुशीत आणि जाळीदार इडली करून पहा। नक्कीच तुम्हाला आवडेल। एकदम अशी सॉफ्ट आणि खायला चविष्ट आणि अजिबात तेलकट नाही आणि त्याच मिश्रणातून कुरकुरीत असा डोसा, चविष्ट असा डोसा चटणीसोबत। तर चला रेसिपी पाहूया। तर ही उपवासाची इडली करण्याकरिता मी 3 वाटी भगर घेतलेली आहे आणि ज्या वाटीने भगर घेतली, भगर म्हणजे वरीचे तांदूळ, त्याच वाटीने 1 वाटी साबुदाणा घेतला आहे, म्हणजे 3 ला 1 असं प्रमाण। आणि छान स्वच्छ हे सगळं धुवून घ्यायचं, भगर म्हणजे वरीचे तांदूळ आणि साबुदाणा, आणि पाणी काढून घ्यायचं आणि त्यामध्ये साबुदाणा आणि भगर बुडेल एवढं पाणी टाकून 4 तासासाठी झाकून ठेवून द्यायचं। 4 तासांनी बघायचं साबुदाणा आणि वरीचे तांदूळ हे आपले छान भिजलेले आहे। आता हे मिक्सरमधून आपल्याला काढून घ्यायचं आहे, पण त्याआधी यातलं पाणी काढून घ्यायचं। त्यासाठी एका जाडीच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं, कारण भगर ही बारीक असते। संपूर्ण पाणी हे काढून घ्यायचं, जेवढं निघेल तेवढं। आणि आता हे मिक्सरमधून काढून घेऊया। तर मिक्सरच्या जारमध्ये भगर आणि आपलं साबुदाणा टाकलेला आहे आणि त्यामध्ये 1 वाटी दही टाकायचं। दही एकदम आंबटही नको आणि गोडही नको। जसं आपण इडलीचं सारण मिश्रण बारीक करतो त्याच प्रकारे हे सुद्धा मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। आता दुसरे पण तांदूळ याचप्रमाणे मिक्सरमधून काढायचे, पण पाणी अजिबात टाकायचं नाही, घट्टसर काढायचे। याच्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण पाणी याच्यात जे आपण हे वाटण केलं त्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे, फक्त 1 वाटी दही घातलेलं आहे। पाणी याच्यासाठी नाही घालायचं की मिश्रण एकदम पातळ व्हायला नको, असं दाटसर असं हे सारण हवं आहे। मिक्सरचं जार धुवून अगदी थोडंसं पाणी यामध्ये मी घातलेलं आहे, बाकी पाण्याचा वापर केलेला नाही आहे। तर पीठ हे छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 1 ते 1.5 ते 2 तासासाठी थोड्या वेळ मुरू द्यायचं। जोपर्यंत छान पीठ मुरते आहे तोपर्यंत चटणी करून घेऊया। तर भाजून साल काढलेले शेंगदाणे घेतलेले आहे मी चटणीकरिता, आणि तेलात परतलेली हिरवी मिरची, 1 इंच आलं तुकडे करून, आणि 1 चम्मच जिरं, चवीप्रमाणे संदेव मीठ, आणि 1 चम्मच चवीकरिता साखर, आणि 1 वाटी दही घालून ही चटणी तयार करून घ्यायची। आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं। सैलसर चटणी हवी आहे आपल्याला, त्यामुळे पाणी आवश्यकतेप्रमाणे घालून चटणी ही वाटून घ्यायची। चटणी झालेली आहे। आता यामध्ये तडका देऊया आपण। तेल घेतलं आहे, तेल छान कडकडीत असं तापलं की त्यामध्ये जिरं, हिरवी कढीपत्ता टाकून छान तडका करून घ्यायचा। जर तुम्हाला आवडत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुपाचीही फोडणी करू शकता, पण इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलं आहे। छान रसरशीत अशी चटणी बाजूला ठेवून देऊया। आता पीठ छान मुरलेलं आहे, त्यामध्ये संदेव मीठ घातलं, चवीप्रमाणे मीठ घाला, जसं चव हवी आहे तसं। 1 इनोचं पॉकेट त्यामध्ये घातलेलं आहे आणि इनो ॲक्टिव्ह होण्याकरिता थोडंसं पाणी घालायचं आणि संपूर्ण मिश्रण छान फेटून घ्यायचं एका दिशेने। असं इनो टाकल्यामुळे छान पीठ हे फुगलेलं आहे, पाहू शकता। छान जाडीदार पीठ असं झालेलं आहे, अजिबात असं ओळखू शकणार नाही तुम्ही इडली, इतकी छान जाडीदार होते। इडलीच्या मोडला तेल लावून त्यामध्ये इडली पात्रामध्ये इडली पूर्ण वाफासाठी ठेवणार आहोत। तर तेल लावून मी पात्रामध्ये इडली टाकून घेतली आणि वाफवण्यासाठी ठेवून दिली। 15 मिनिट ही इडली आपण वाफवून घेणार आहोत। जोपर्यंत इडली तयार होते आहे तोपर्यंत डोसा इथे मी तुम्हाला दाखवते। डोसा फक्त तुम्हाला दाखवण्यापुरतीच मी एक केलेला आहे। डोशाचा तवा ठेवला गॅसवर, तर तेव्हा तवा छान गरम झाला की थोडंसं तेल लावून घेतलं आणि जेवढा पातळ आपल्याला डोसा पाहिजे आहे तसा पसरवून घ्यायचा। पाहू शकता किती छान जाळीदार असा डोसा झालेला आहे। या सारणाचा डोसा केलेला आहे। हा डोसा करून तुम्ही उपवासाची बटाट्याची भाजी करून त्यासोबत सुद्धा खाऊ शकता, किंवा इडली पण, दोन्ही पदार्थ होतात। मला वाटते अप्पे पण होतील। डोसा सुद्धा छान झालेला आहे, पहा किती खुसखुशीत जाळीदार असा डोसा तयार झालेला आहे। डोसा काढून घेऊया। इडली सुद्धा आपली झालेली आहे। इडली काढून घेऊया आणि थोडं थंड झाल्यानंतर इडली सहज निघते, पाहू शकता। आणि किती छान अशी मऊ लुसलुशीत अशी इडली झालेली आहे, पहा तुम्ही। आतमधून संपूर्ण जाळीदार इडली झालेली आहे। हा नाश्ता जर तुम्ही उपवासाला खाल तर अजिबात पोटाला बाधणार नाही।
तुम्हाला छान वाटेल, हलकं वाटेल आणि चवही फार अप्रतिम लागते। तर आता आपण सर्व करूया इडली। मस्तपैकी पांढरी शुभ्र अशी इडली आणि त्यावर ही चटणी नक्कीच तुमचा उपवासची म्हणजे मजा आणि चव द्विगुणित करेल। तर ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता विजयाज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा। पाहू शकता इडली अशी पटकन तुटलेली आहे आणि छान अशी इडली आणि चटणी याचा आस्वाद तुम्ही नक्की घ्या। आता डोसा पाहूया। कुरकुरीत हा डोसा आहे। करून एवढा वेळ झाला तरी जसाच्या तसा कुरकुरीत आहे। मस्तपैकी एक बाईट डोशाचा तोडला आहे मी आणि हे चटणी आणि डोसा पण एकदम अप्रतिम झालेला आहे। तुम्ही पण अशा प्रकारे इडली आणि डोसा उपवासाचा करा आणि याचा आस्वाद घ्या। मस्त खा आणि स्वस्थ राहा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। बाय।